शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद केलाय. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदेचे सर्व आमदार अपात्र होतील. त्यांनी पक्ष आणि चिन्ह दुसऱ्यांकडे सोपवलंय. सिब्बलांनी कोर्टात मांडलेली बाजू योग्य आहे असा दावा संजय राऊत यांनी केला. तर सिब्बलांनी चुकीचा युक्तिवाद केलाय. आमचे वकील उद्या स्पष्ट करतील असा पलटवार राहुल शेवाळ यांनी केलाय. संसदेचं अधिवेशन वाढण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन बिलावर चर्चा करण्यास एकमत झाल्यास संसदेचं कामकाज 3 दिवस वाढण्याची शक्यता आहे. अधिवेशन 16 ते 18 ऑगस्ट पर्यंत वाढू शकतं. चंद्रपूर महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा एकदा गोंधळ बघायला मिळाला. या रखडलेल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर स्वीकृत सदस्य निवडीचा विषय असल्यानं सर्वपक्षीय नगरसेवक संतापले. काँग्रेस एमआयएमनं सभेवर बहिष्कार घालत मनपा मुख्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. कुणबी नोंदी सरकारने शोधल्या, प्रमाणपत्र सरकारनं दिलं, रद्द सरकारनं केलं. हा मराठ्यांचा छळ सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. जात प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधींना उद्या सकाळी 9 वाजता जरांगेंनी अंतरवालीमध्ये बोलावलेलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसनं सोशल मीडियावर केलेल्या गुंगी गुडिया या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज दौंड इथं शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काँग्रेसचा निषेध करण्यात आला. काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाले. सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध करत राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय. नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड, सांगली आणि नांदेडमध्ये राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नागपूर आणि नांदेडमध्ये हर्षवर्धन सकपाळ यांच्या फोटोला जोडे मारत निषेध करण्यात आला. काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडिया असं वक्तव्य केल्यामुळे बीडमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये संताप दिसून येतोय. या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या विरोधात पार्थ जय प्रतिष्ठान आणि समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने विकसित केलेल्या लेपिस्कॅन बटरफ्लाय आयडी या अभिनव मोबाईल ॲपचं लोकार्पण झालेलं आहे. लेपिस्कॅन बटरफ्लाय आयडी हे फुलपाखरांच्या प्रजातींची जलद आणि अचूक ओळख करून देणारं AI आधारित मोबाईल ॲप आहे. बीडच्या आष्टीमध्ये महाआरोग्य मोफत शिबिराचं आमदार सुरेश धस यांच्याकडून आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिराच्या उद्घाटनासाठी अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. यावेळेला आमदार सुरेश धस यांनी अमृता फडणवीस यांना फेटा बांधून सन्मान आणि स्वागत केलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील भीमा नदी पात्रातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. भीमा नदीचं रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यात आलंय. उमराडी बंधारा पाण्याखाली गेलेला आहे. भीमा नदी पात्रातून जवळपास 1 लाख क्युसेक पाणी वाहत असून दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील 15 बंधारे पाण्याखाली गेले. नाशिकमधील कणसरा माता चौकातील गॅसच्या पाईपलाईनला भीषण आग लागलेली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन आग आटोक्यात आली. पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे आग लागल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेच्या दृष्टीनं आणि पक्षाची ध्येय धोरणं अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी पक्षाचे प्रवक्ते पदासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कान टोचले. पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये संबंधित जिल्ह्यातील आमदारांनी बाजूला बसणं ठीक असतं, मात्र धनंजय मुंडेंनी बोलणं योग्य नव्हतं अशा शब्दात तटकरेंनी कानपिचक्या दिल्या. सुनेत्रा पवारांवरील टीकेवर शरद पवार गप्प का असा सवाल राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी केलाय. सुनेला बोललं तर पवार गप्प का? सुनेबद्दलचा आदर कुठे गेला असा सवाल काकडेंनी केलाय. तर पवारांनी काय बोलावं आणि काय बोलू नये हे काकडेंनी सांगू नये असा पलटवार पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनतेची कामं करा अन्यथा खांदेपालट अटळ आहे अशा शब्दात शिंदेंनी मंत्र्यांना झापल्याची माहिती आहे. विदर्भ, वाशिम, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जनतेची कामं आणि शिवसेना पक्ष वाढीवर मंत्री काम करत नसल्याची खंत शिंदेंनी व्यक्त केली आहे. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.
सिमेंट रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या सुमारे 500 कोटी रुपयांच्या कर्जाची फाईल शासनाने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचा गंभीर आरोप मेहता यांनी केला आहे. मुंबईच्या महापौर निवासस्थान कामाबाबत कुठलीही निविदा काढली नाही असं स्पष्टीकरण महापौर कार्यालयाकडून देण्यात आलंय. महापौर निवासस्थान हेरिटेज प्रकारातील असून त्यांच्याशी निगडीत कामं हेरिटेज मेंटेनन्स विभागाकडून केली जातात. ही निविदा मेंटेनन्स विभागानं काढलेली नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. गुंगीगुडियावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. गुंगीगुडिया म्हणणं काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी असल्याचं तटकरेंनी म्हटलंय. तसंच दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नसल्याचं तटकरे म्हणाले. काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. महिलांबाबत असं विधान करणं नालायकपणाचं लक्षण असल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे. काँग्रेसने केलेली टीका समस्त महिलांचा अपमान असल्याचं शिरसाट म्हणाले. दरम्यान गुंगीगुडिया हा संविधानिक शब्द नाहीये असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. राजकारणामध्ये टीका सहन केली पाहिजे, मात्र शब्द जपून वापरायला हवेत असंही राऊत म्हणाले. नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आलेला आहे. खड्ड्यांच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाडाझडती घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची मुंबईमध्ये तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या 5 वर्षात प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने तसंच इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये शिरून आंदोलन केलं होतं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केल्याप्रकरणी आक्रमक होत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयामध्ये थेट शिरत आंदोलन केलं होतं. झी24 तासच्या पाठपुराव्यानंतर अखेर डोंबिवलीतील मारकुटा रमेश म्हात्रेवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. रमेश म्हात्रेवर शिवसेनेनं शिस्तभंगाची कारवाई केली आहे. रमेश म्हात्रेनं चूक मान्य केल्याचंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलेलं आहे. डॉक्टरांना केलेल्या मारहाणीचं समर्थन शिवसेनेनं केलं नसल्याचं शिंदे म्हणाले. शिंदे गटाच्या नगरसेविका यामिनी जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पुण्यातील आरटीओ कोडबाबत मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे. MH12 पुण्याची ओळख असून कोड बदलू नये अशी मागणी मोहोळ यांनी केली आहे. नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत MH12 हा कोड कायम ठेवण्यासाठी सूचना दिल्या जातील असं आश्वासन दिलं आहे. स्थलांतरित मतदारांच्या प्रश्नावरून मुंबई, पुणे आणि ठाण्यातील SIR मोहिमेला मिळत असलेला सुमार प्रतिसाद लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणासाठी दुसऱ्यांदा मुदत वाढ दिली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीची मोहीम 17 ऑगस्टपर्यंत राबवण्यात येणार आहे. नाशिक पुणे रेल्वेसाठी महामार्गावर 9 ऑगस्टला रास्ता रोको आंदोलन होणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. सिन्नर, संगमनेर, अकोले, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, चाकण मार्गे रेल्वे मंजूर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा रास्ता रोको असणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पीओपी गणेश मूर्तींवर संपूर्ण बंदी घालणं शक्य नसल्याचं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलंय. मात्र भविष्यात पीओपी मूर्तींचा वापर टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचं नियोजन असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. गणेशोत्सव जवळ आला असूनही मुंबई महापालिकेकडून अनेक मूर्तिकारांना शाडू माती आणि इको फ्रेंडली रंग मिळालेले नसल्याचा आरोप करण्यात आलाय. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी साहित्याचं तातडीनं वाटप करावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनानं मोठं पाऊल उचललंय. महिलांच्या डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांच्या दंडाची रक्कम आता वाढवण्यात आली आहे. अनधिकृतपणे महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांचा पास किंवा तिकीट आता जप्त केलं जाणार आहे. तसंच त्यांना 2,500 ते 5,000 रुपये दंड सुद्धा आकारला जाणार आहे. रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावं यासाठी IRCTच्या पश्चिम विभागानं सर्व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांना करारातील अटी आणि अन्न सुरक्षा नियमांचं पालन करण्याचे निर्देश दिले. नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
वाशिम आगारातील एसटी वाहक राजू वाणी यांनी 2 वर्षांपूर्वी सापडलेली 24,000 रुपयांची पिशवी संबंधित प्रवाशाला परत केली आहे. कासाबाई गायकवाड यांना रक्कम मिळवून देत त्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. राज्यातील मेट्रो विस्ताराला वेग देण्यासाठी 2023 पर्यंत 300 किलोमीटरहून अधिक नवीन मेट्रो मार्ग सुरू करण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मेट्रो प्रकल्प 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून मुंबई, पुणे, नागपूरसह विविध शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार होणार आहे. दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या काशीगाव ते सुभाषचंद्र बोस स्टेडियम टप्प्याच्या चाचण्या सुरू झालेल्या आहेत. डिसेंबर अखेर या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता असून यामुळे मीरा भाईंदरकरांचा प्रवास अधिक जलद होणार आहे. 3 वर्षीय विधी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना 7 ऑगस्टपर्यंत महाविद्यालय पसंतीक्रम भरता येणार आहे. पहिल्या फेरीची जागा वाटप यादी 11 ऑगस्टला जाहीर होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी 48,420 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अल निनोच्या सावटामध्ये आता आयओडीचा आधार मिळालेला आहे, त्यामुळे देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे. हा सकारात्मक आयओडी हिंद महासागरामध्ये सक्रिय झालाय, तर 12 ऑगस्ट नंतर हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरण 94% भरल्यानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. सुरुवातीच्या 10,000 क्युसेक वरून विसर्ग आता 28,000 क्युसेक करण्यात आलेला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.